झालेली आहे. आता तुम्ही पोलिसांना भेटलेला तुमचं काय अतिशय संतापजनक अशी घटना घडलेली आहे. मटा वर कर थोडा. हां दुसरीमध्ये बस ऑडिओ येऊ दे. मुलींसोबत पीटी शिकवणाऱ्या शिक्षकाने दुर्व्यवहार केलेल्याची घटना ही समोर आलेली आहे. हे आताच पालकांना थोडा. हां बस आणि त्याच्यामध्ये गुन्हा नोंद करायचं काम चालू आहे. ज्या वेळेला या घटनेची माहिती पोलिसांना मिळाली तात्काळ त्या हरामखोर शिक्षकाच्या मुसक्या आवळायचं काम पोलिसांनी केलंय. या घटनेमध्ये अजून तपास चालू आहे. यामध्ये शाळेलाही त्यांची जबाबदारी झटकता येणार नाही. गेल्या 1 महिन्यापासून हा शिक्षक त्या ठिकाणी पीटी शिकवायचं काम मुलांना आणि मुलींना करत होता. त्याचं बॅकग्राऊंड चेक करणं हे शाळेचं काम होतं. यामध्ये कोणी नेग्लिजन्स केलाय त्याची सुद्धा चौकशी पोलीस करतायत. मी आता पालकांशी पण बोलले. पोलीस त्यांच्या सोबत आहे. आम्ही सगळे सोबत आहोत. मला त्यांचंही कौतुक करायचं की धाडसाने ते पुढे आले. त्या मुलींचे पालक पुढे आले. ज्या वेळेला एका आईला लक्षात आला प्रकार की काहीतरी मुलांसोबत वेगळं होतंय, तिने सोबतच्या आणखी ज्या तिच्या मैत्रिणी होत्या त्यांना फोन केले आणि या घटनेमध्ये आता 4 मुली समोर आल्या आहेत. असं वाटतंय की याच्यापेक्षा आकडा जास्त असेल ही शक्यता नाकारता येत नाही. पोलीस त्यांचं काम चोख करतायत. थोड्याच वेळामध्ये आणखी त्यांचं इंटॉग्रेशन चालू आहे. गुन्हा नोंद व्हायची प्रक्रिया चालू आहे आणि अशा घटना होऊ नये याच्यासाठीच्या प्रिकॉशन्स पण घेतल्या जातील. या शाळेमध्ये जे जे शिक्षक नेमले जातात ते शिक्षक कुठल्या पद्धतीने नेमले जातात, काय नेमले जातात याची सुद्धा चौकशी त्या ठिकाणी होईल. मी या संदर्भामध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळा जे प्रमुख आहेत त्यांची सुद्धा या निमित्ताने भेट घेणार आहे आणि अशा घटना पुन्हा आणखी पुढे होऊ नये याच्यासाठी ज्या काही खबरदारी घ्यायला पाहिजे त्या सुद्धा त्या ठिकाणी. ताई या अगोदर म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या शाळाच्या संदर्भात पार्कसाईट असेल, घाटकोपर असेल, इथे देखील असे काही प्रकार समोर आलेले आहेत की आतमध्ये चोर घुसून विद्यार्थ्यांच्या समोर चाकू लावले गेलेले आहेत. यानंतर देखील प्रशासनाकडे प्रसार माध्यमांनी मागणी केली होती की या महानगरपालिकेच्या शाळांमध्ये CCTV आणि सुरक्षेच्या व्यवस्था कराव्यात. मात्र 1 वर्ष उलटून गेलेले आहे. सुरक्षेच्या उपाययोजना हेच म्हटलं की महानगरपालिकेच्या शाळांना काय काय जे गरजेचं आहे मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्या सगळ्या गोष्टींचा आढावा घेण्यात येईल. या गोष्टी झाल्या आहेत किंवा नाही हे पाहण्यात येईल. असल्या विकृती खेचून काढणं हे पोलिसांचं काम आहे, सरकारचं काम आहे आणि त्याच्यामुळे असल्या हरामखोरांना सोडलं जाणार नाही. 5-6 वर्षाच्या लहान लेकरं ज्यांना अजून असल्या गोष्टी काय आहेत याबद्दल माहिती सुद्धा नाही आहे आणि आज त्यांच्यासोबत हा प्रकार झालाय. हा प्रकार अतिशय संतापजनक आहे. कुठल्याही परिस्थितीत टॉलरेट केला जाणार नाही. आता ज्याने केलंय त्याला तर पोलिसांनी पकडलंय, त्याच्यावरती कारवाई सुरू आहे. अजिबात सुटणार नाही याची मला खात्री आहे. पण याच बरोबरीने ज्या शाळेंनी याला डेप्यूट केलंय, कुठल्या नियमाखाली केलंय, काय म्हणून केलंय याची सुद्धा छानबीन त्या ठिकाणी होणार आहे आणि वेळप्रसंगी शाळेवरती किंवा ज्यांनी कोणी याला डेप्यूट केलंय त्यांच्यावरही कारवाई करायची वेळ आली तरी सुद्धा पोलीस प्रशासन मागे हटणार नाही. याचा एक व्हिडिओ पुढे आलाय. पालकांनी त्याला जाब विचारला असता त्यांनी या अगोदर ठाण्यामध्ये 5 मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची कबुली दिली. याच्या आधी म्हणूनच मी सांगते की जेव्हा एखाद्याची नेमणूक केली जाते त्यावेळेला तू कुठे काम करतोय, काय काम करतोय, कुठून आला याचं बॅकग्राऊंड चेक केलं जातं. शाळेने इतका नेग्लिजन्स कसा दाखवला. आपण त्या ठिकाणी मुलांना शिकण्यासाठी शाळेमध्ये पाठवतो आणि त्या ठिकाणी जर मुलींसोबत असे घाणेरडे प्रकार होत असतील तर याला जबाबदार शाळेचं प्रशासन सुद्धा तितकंच आहे. त्यामुळे पोलिसांचं काम चाललंय. मला वाटतं आपल्याला थोडी वेळ वाट बघावी लागेल. त्यांच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये आणखीन काही बाधा येऊ नये म्हणून काही गोष्टी आहेत ते पोलीसच तुम्हाला समोर सांगतील आणि इन्व्हेस्टिगेशन चालू असताना अधिकची माहिती त्यांच्याकडनं विचारणं हे योग्य नाही. फक्त तुम्हाला मी एवढं आश्वस्त नक्की करते पोलिसांचं काम चालू आहे. हरामखोराला मुसक्या नाही तर त्याला ज्यांनी डेप्यूट केलंय, काय म्हणून डेप्यूट केलंय त्याची सुद्धा छानबीन पोलीस करतात. एक वेगळा प्रश्न आहे. काल याच्यावरती मी बोललेली आहे. मी त्याच्यावरती काल बोललेली आहे. आत्ताचा विषय हा अतिशय संवेदनशील आहे. याला राजकीय आणखी काहीतरी बोलून या विषयाला मला वेगळा वळण लावायचं
काल उत्तर दिले टीव्ही 9ला पण दिले। जिस तरह से आज का ये मामला है, आप यहाँ हमने पर आए देखा हुए कि हैं। किस प्रकार से छोटी बच्चियों के साथ बहुत ही संतापजनक ऐसी घटना हुई है। हम अपने बच्चों को पढ़ने के लिए स्कूल में भेजते हैं और वहाँ पे हमने देखा है कि किस प्रकार से एक शिक्षक ने बच्चों के साथ किस प्रकार की घिनौनी हरकत की है। मैं आपको आश्वस्त करना चाहती हूँ और जो पेरेंट्स है उनका अभिनंदन करना चाहती हूँ, क्योंकि ऐसी घटनाएं जब होती है तो पेरेंट्स आगे आते नहीं हैं, लेकिन इस केस में पेरेंट्स बिल्कुल आगे आए हैं। उन्होंने पुलिस में अभी भी FIR का काम चल रहा है और जैसे पुलिस को इस बात की घटना का समझ में आई, तुरंत 1 घंटे के अंदर इस हरामखोर को उन्होंने पकड़ा भी है। वो पुलिस के कस्टडी में है, बिल्कुल छूटेगा नहीं, उसके ऊपर सबसे सख्त कार्रवाई होगी। इतना ही नहीं कि उसके साथ स्कूल में जिन्होंने इनको डेप्यूट किया है उनकी भी इंक्वायरी होगी। ये पहले कहाँ पे काम कर रहा था, वहाँ पे उसने क्या क्या किया है, इन सब बात की छानबीन होगी। पुलिस अपना काम कर रही है और आने वाले दिनों में मैं आपसे कहना चाहूँगी कि अगर और भी पेरेंट्स ऐसे हैं जिनके बच्चों के साथ ऐसा हुआ है, वो आगे आए। पुलिस आपके लिए है, आपके बच्चों के लिए, आपके संरक्षण के लिए है। बिल्कुल बिना डरे आपने आगे आना चाहिए। मैं आज पेरेंट्स का अभिनंदन करूंगी, क्योंकि हम देखते हैं ऐसी बहुत सारी केसेस में पेरेंट्स आगे आते हैं। एक माता को जैसे पता लगा, उन्होंने अपने और दोस्तों को बताया और तभी पता चला तो 4 बच्चियां इसमें विक्टिम है। इसके ऊपर कार्रवाई होगी, ये हमारे लिए बिल्कुल भी अच्छी बात नहीं है। पुलिस अपना काम कर रही है और ऐसे इन्होंने हरकतों के लिए सरकार इनको बिल्कुल नहीं बख्शेगी, ये मैं आपसे कह रही हूँ। और इसके पहले एक वीडियो आया है जिसमें उसने कहा है कि 5 बच्चों के साथ उसने दुष्कर्म किया है, थाने में किया था। मुझे ऐसा लगता है कि इस बारे में इन्वेस्टिगेशन चल रहा है। खुद DCP साहब यहाँ पे आके बैठे हुए हैं। सारी पुलिस की जो वहाँ की टीम है वो छानबीन कर रही है, उसको पकड़ा गया है। हो सकता है और खुलासे आगे आए। आने वाले दिनों में वो सारी बातें पुलिस अपने सामने रखेगी, लेकिन मैं आपको ये जरूर कहूँगी कि इसमें तुरंत कुछ घंटों में 1 घंटे के अंदर जैसे पता लगा उसको पकड़ा गया है और पुलिस उसे छोड़ेगी नहीं। मुझे पूरा विश्वास है कड़ी से कड़ी सजा इस हरामखोर ये जो टीचर था उसको होगी और वो करेगा। BMC के स्कूलों की सुरक्षा को लेकर अभी मामले सामने आ रहे हैं। कुछ दिन पहले भी बड़ी बादशाही में हो या फिर घाटकोपर में हो, इसी तरह की घटना सामने आई, बच्चों के सामने। मुझे पता है पिछली बार चाकू दिखा के बच्चों को धमकाया गया था, वहाँ पे CCTV की मांग की थी। इसका भी जायजा हम पूरी तरह से लेंगे। इसके जो अधिकारी हैं BMC के, उनसे हम बात करेंगे और हमने पता लगाएंगे कि जो घटनाएं हुई थी उसके बाद कुछ इसमें सुधार आया है या नहीं आया है। नहीं आया है तो सुधार जरूर लाएंगे। जिन्होंने अपने काम में